लॉफुल असेंब्ली. सैनिक समाज पार्टीने लॉफुल असेंब्लीचा हा जो नारा दिलेला आहे, याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे लोक सैनिक समाज पार्टी बरोबर जोडत चालले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणं म्हणजे फक्त प्रशासनाची जबाबदारी आहे आणि सरकारमध्ये बसण्याची जबाबदारी आहे. तशीच ही समाजाची पण जबाबदारी आहे, नागरिकांची जबाबदारी आहे. मग कायदा आणि सुव्यवस्था राखणं म्हणजे फक्त हातात दंडा घेऊन पोलिसासारखं राखणं नव्हे, तर योग्य माणूस शासनात आणि प्रशासनात असला पाहिजे, हे एक ब्रीदवाक्य आहे. आता बरेच समाजसेवक असतील, विचारवंत असतील, ते रविराज साबळे असतील, कांगणे सर असतील, ते हे असे लोक एकेका माणसाचा बायोडाटा काढतात ऑनलाईन आणि त्याच्यावर त्याचा मीडिया ट्रायल करतात. ठीक आहे, परंतु तसं तुमचं कार्य जे चालू आहे ते चालू राहू द्या, चांगलं आहे. परंतु माननीय अण्णा हजारे यांनी सुद्धा असा एका भ्रष्ट नेत्यांना आणि बऱ्याच अधिकाऱ्यांना टार्गेट करून सत्तेबाहेर फेकलं होतं. आता सैनिक समाज पार्टीने हा सर्व इतिहासाचा आढावा घेतला आहे, गोषवारा तयार केला आहे. कारण की या सैनिक समाज पार्टीने अभ्यासांते ठरवलं आहे, कायद्याची उंची वाढवल्याशिवाय हे भ्रष्टाचारी लोक कमी पडणार नाहीत. कायद्याची हाईट वाढवावं लागेल. कायद्याची हाईट वाढवण्याची जबाबदारी आम समाजातील नागरिकाला द्यावी लागेल. आम समाजामध्ये क्वालिफाईड लोक आहेत, सुशिक्षित आहेत, कायद्याचा सन्मान करणारे आहेत, कायदा पाळणारे आहेत. मग हे प्रशासन आणि शासनामध्ये भ्रष्टाचारी जाऊ देण्याची जी रीत चालू आहे, तिला सुद्धा आळा या समाजातील सुज्ञ नागरिकांनीच घालायचा आहे. आता सुज्ञ नागरिक आजपर्यंत संघटित नव्हता. सैनिक समाज पार्टीने तो एक विषय घेतला आहे की सैनिक समाज पार्टी ही केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर समाजसेवी संघटना आहे आणि विशेष करून लॉफुल असेंब्ली आहे. लॉफुल असेंब्ली असल्याने सर्व बिमारी की दवा याच्यामध्ये आहे. कोणालाही एकेकाला टार्गेट करायचं, त्याच्यावर केस दाखल करायची, मीडिया ट्रायल करायची, याने काही संपूर्ण सफाई होणार नाही, राजकारण स्वच्छ होणार नाही. म्हणून राजकारण स्वच्छ करायचं आहे, समूळ भ्रष्टाचाराचा नायनाट करायचा आहे, भ्रष्टाचारी लोकांना सत्तेबाहेर करायचं आहे. म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना सत्तेमध्ये येऊ द्यायचंच नाही. हे फक्त समाज करू शकतो, जनता करू शकते. म्हणून ह्या सैनिक समाज पार्टीने जनतेलाच आव्हान केलं आहे की तुम्हीच पुढे यावं लागेल. तुम्हीच सर्व हत्याराने, मतदानाचा अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेवर जोडण्याचं कार्य केलं, ऑनलाईन जोडायचं कार्य केलं, तरीही या देशातील राजकारणातील घाण साफ होऊ शकते. 90% भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे, गुंड प्रवृत्तीचे असतील तर तुमच्या या एकेकाला उचलून काढून चालेल का? नाही चालणार. दाल में काला म्हणतात तसं पुरी दाली काला आहे, मग दालच बदलावं लागणार आहे. म्हणून या सैनिक समाज पार्टीने जनतेला आवाहन केलं आहे की ही लॉफुल असेंब्ली फॉर्म करा. केलेली आहे. सैनिक समाज पार्टी ही लॉफुल असेंब्ली आहे. सैनिक समाज पार्टीमध्ये फक्त तुम्हाला रोज जागृत केल्या जात आहे, कायदेशीर मार्गाने जागृत केल्या जात आहे. कायदेशीर मार्गाने जर आपण बहुसंख्येने एकत्र आलो, महाराष्ट्रातील 13 करोड जनता एकत्र आली, तर राजकारणातील घाण साफ करणं एकदम सोपं जाणार आहे. त्यामुळे एखाद्या निवडणुकीमध्ये याला निवडून द्या, त्याला निवडून द्या, तो जो गाजावाजा करतात ते 10% लोक करतात. 90% लोक घरी बसलेले आहेत. 90% जनता ही आपापल्या कामात व्यस्त आहे. कोणी नोकरीत व्यस्त आहे, कोणी कामधंद्यात व्यस्त आहे, कोणी शेती करण्यात व्यस्त आहे. आणि मग हे जे 10% आहेत पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याच्या बकवास करतात, यांना हटवायचं असेल तर आपण 90% जे अलिप्त आहोत त्यांनी सैनिक समाज पार्टीमध्ये यावं लागेल
आणि तरच ह्या देशाच्या विकासासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत करता येणार आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे लॉफुल असेंब्लीचे थॉटफुल विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी रोज सैनिक समाज पार्टीमार्फत विचारधारा पोहोचवली जाते, व्हॉट्सअपद्वारे पोहोचवली जाते, लेखाद्वारे पोहोचवली जाते. त्यामुळे सर्व जनतेने याच्यावर विचार करावा आणि सैनिक समाज पार्टीचं जे ध्येय आहे, लॉफुल असेंब्लीचं ध्येय आहे, त्यामध्ये सामील व्हावे ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.